आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। लग्नानंतर अनेक वेळा महिलांना सासरकडून थोडं ॲडजस्ट करून घे, संसारात असं चालतं, माहेरी जा, समजून घे, अशा गोष्टी सांगितल्या जातात। पण प्रश्न असा आहे की अशा गोष्टी सांगणं कायद्याच्या दृष्टीने क्रुएल्टी म्हणजे मानसिक छळ मानला जाऊ शकतो का? याच प्रश्नावर सुप्रीम कोर्टानं एक मोठं निरीक्षण नोंदवलेलं आहे। आता हे नेमकं प्रकरण काय होतं ते बघूया। हे प्रकरण मध्य प्रदेशमधील एका वैवाहिक विवादाशी संबंधित होतं। पत्नीने आपल्या सासरच्या लोकांवर क्रुएल्टी, डोमेस्टिक व्हायलन्स आणि डावरी हॅरेसमेंटचे आरोप केले होते। तिचं म्हणणं होतं की सासरच्या लोकांनी तिला संसारात ॲडजस्ट करण्याचा सल्ला दिला आणि काही वेळा माहेर जाण्यासुद्धा सांगितलं। यानंतर सासरच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। हे प्रकरण शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तर या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की सासरच्या लोकांनी सुनेला फक्त ॲडजस्ट करून घे किंवा माहेरी जा असं सांगितल्यामुळे एखाद्या व्यक्तीला क्रिमिनल ऑफेन्समध्ये आरोपी ठरवता येत नाही। कोर्ट म्हणलं अशा प्रकरणाचं वर्तन नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटू शकतं, पण प्रत्येक चुकीची गोष्ट ही क्रिमिनल ऑफेन्स ठरत नाही। या प्रकरणात सुप्रीम कोर्टने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, जर काही नातेवाईक फक्त शांत बसले, वादात सहभागी झाले नाहीत किंवा पत्नीच्या बाजूने उभे राहिले नाही तर फक्त त्या कारणावरून त्यांना क्रुएल्टी किंवा डावरी हॅरेसमेंटच्या गुन्ह्यात आरोपी बनवता येणार नाही। म्हणजेच कायद्याला डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट किंवा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसणं आवश्यक आहे। कोर्टाने कोणत्या गोष्टींवर भर दिला? सुप्रीम कोर्ट म्हणालं फौजदारी गुन्हा सिद्ध करण्यासाठी स्पेसिफिक ॲलिगेशन्स आवश्यक आहेत। साधारण वेग किंवा सर्वांवर एकत्र आरोप करून केस चालवता येणार नाही। आजकाल मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्समध्ये अनेक वेळा संपूर्ण कुटुंबाला आरोपी केलं जातं। त्यामुळे कोर्ट आता प्रत्येक आरोपीची स्वतंत्र भूमिका तपासत आहे। याचा अर्थ महिलांचे कायदे कमकुवत झाले आहेत का? तर नाही। हा निर्णय महिलांच्या संरक्षणाविरोधात नाही। जर खरोखर मानसिक छळ, हुंड्याची मागणी, मारहाण, धमक्या किंवा गंभीर हॅरेसमेंट असेल तर कायदा अजूनही महिलांच्याच बाजूने उभा आहे। पण सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की पुरावा आणि स्पेसिफिक रूलशिवाय प्रत्येक नातेवाईकाला आरोपी बनवणं योग्य नाही। सुप्रीम कोर्टाचे अलीकडचे इतर महत्त्वाचे निर्णय सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्ट तसेच अनेक हायकोर्टच्या निर्णयांमध्ये मॅट्रिमोनियल लॉमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत, ज्यामध्ये पत्नी करिअर करत असेल तर ते क्रुएल्टी नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितले पत्नीने करिअर निवडणं किंवा प्रोफेशन चालू ठेवणं हे क्रुएल्टीमध्ये बसत नाही किंवा ते मानता येत नाही। तसेच असे सुद्धा सांगितले की पत्नी ही काही नोकर नाही। तसेच बॉम्बे हायकोर्टने एका प्रकरणामध्ये सांगितलं की पत्नी ही नोकर नाही, फक्त घरकाम न केल्यामुळे ती क्रुएल्टी करते असं होत नाही। बॉम्बे हायकोर्टने असंही म्हटलं आहे नोकरी करणाऱ्या पत्नीला घरखर्चात मदत करण्यास सांगणं हे स्वतःमध्ये क्रुएल्टी नाही। या निर्णयावर समाजावर काय परिणाम होईल? हा निर्णय दोन गोष्टी स्पष्ट करतो। पहिली गोष्ट, खऱ्या पीडित महिलांना संरक्षण मिळालंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट, पुराव्याशिवाय संपूर्ण कुटुंबाला क्रिमिनल केसमध्ये ओढणं योग्य नाही। म्हणूनच कोर्ट आता बॅलन्स अप्रोच घेताना दिसत आहे। तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टच्या या निर्णयातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, फक्त ॲडजस्ट करून घे असं सांगणं किंवा पॅसिव्ह स्पेक्टेटर असणं म्हणजे क्रुएल्टी नाही। क्रिमिनल केससाठी ॲक्टिव्ह रोल आणि स्पेसिफिक ॲलिगेशन्स आवश्यक आहेत। तुमचं या निर्णयाबद्दल काय मत आहे? हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।